सुदर्शन पाटील यांनी योग मुद्रेचं खूप चांगलं ज्ञान दिलं. त्यानंतर अष्टांग योग आदरणीय किशोर भावसार सर यांनी अष्टांग योगावरती फार सुंदर असं विवेचन दिलं. तुम्हाला ते ज्ञान झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे आजचा हा जो कार्यक्रम राहील, आजचं जे सेशन राहील याच्यामध्ये योगातील 5 प्रकारामध्ये पहिला प्रकार जो आहे तो ज्ञानयोग, त्याच्यानंतर कर्मयोग, भक्तियोग, हठयोग आणि राजयोग. तर त्याच्यात ज्ञानयोग. आता ज्ञानयोग म्हणजे काय? ज्ञानयोग हा बुद्धीचा मार्ग आहे. ज्ञान असणं फार माणसाला गरजेचं आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेशच केलेला आहे. नहि ज्ञानेन सदृश्य पवित्र मिह विद्यते. अर्जुना, ज्ञानापेक्षा दुसरे अधिक श्रेष्ठ काही नहीं. ज्ञान से बढ़कर संसार में और कुछ श्रेष्ठ है ही नहीं. इसलिए ज्ञान का होना बहुत जरूरी है. लेकिन वो कौन सा ज्ञान? आत्मज्ञान होना चाहिए. हमें परिवार और समाज का ज्ञान तो है, लेकिन आत्मज्ञान में एक उन्नत शक्ति होती है, राष्ट्र निर्माण की शक्ति होती है. इसलिए ज्ञान का होना बहुत जरूरी है. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे बुद्धीचा मार्ग. ज्ञान म्हणजे बुद्धी आणि योग म्हणजे जुळणे. बुद्धीशी जुळणे, बुद्धीशी समरस होणे म्हणजे ज्ञान योग होय. हा आपल्याला असलाच पाहिजे. म्हणून याला परमपूज्य स्वामी रामदेवजींनी ज्ञान योगाचं फार महत्त्व दिलेलं आहे. ज्ञानामुळे आत्मशुद्धी होते, सत्वगुण वाढतो, संयम वाढतो. ज्ञानामुळे सुख दुःखाची समान अवस्थेमध्ये मनुष्य भोगतो. सुख काय आणि दुःख काय हे सारखं समजणारा जो योगी असतो तो ज्ञानयोगी असतो. म्हणून ज्ञानयोगी हा सर्वश्रेष्ठ असतो. त्याच्यानंतर दुसरा जो योग आहे हा कर्मयोग. कर्म केल्याशिवाय तर चालणारच नाही आपल्याला. प्रत्येकाला कर्म तर करावंच लागणार आहे, परंतु कर्म कोणतं असलं पाहिजे? सकाम कर्म नव्हे, निष्काम कर्म. म्हणून परमेश्वर नेहमी म्हणत असतात, भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला, तस्मात योगी भव अर्जुन. अर्जुन तू योगी बन. योगी म्हणजे काय? सर्व विषय वासनांचा त्याग म्हणजेच योगी. म्हणून हा कर्मयोग जो असतो, आपण जे नित्य कर्म करतो ते कर्म अगदी चांगलं असलं पाहिजे. निष्काम कर्मयोगी असलं पाहिजे. निष्काम कर्म. आज जे काही साथ आहे, इथं जे काही तुम्हाला शिकवलं जात आहे, निष्काम कर्म आहे. निष्काम कर्म म्हणजे आसक्ती नसणे त्याच्यामध्ये. आणि ज्या कर्मामध्ये आसक्ती असते त्याला सकाम कर्म म्हणतात. अकर्म, विकर्म असे वेगवेगळे प्रकार आहेत भगवद्गीतेमध्ये. तर त्याच्यामध्ये निष्काम कर्मयोगी हा सर्वश्रेष्ठ असतो. म्हणून प्रत्येकाने आपलं निष्काम कर्म केलं पाहिजे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा लोभ आणि लालसा नको पाहिजे. निष्काम कर्म योग कर्मसु कौशल्यम. म्हणून श्रीकृष्ण भगवान म्हणतात, समत्वम योग उच्यते योग कर्मसु कौशल्यम. आपल्या कार्यात कुशलता असली पाहिजे. यालाच कर्म म्हणतात, यालाच कर्मयोग म्हणतात. म्हणून हा कर्मयोग उत्तम आणि श्रेष्ठ आहे. अर्जुना, आसक्ती विरहित. म्हणून बाबा स्वामी रामदेवजी आज आपल्याला जे योग शिकवतात याच्यामध्ये त्यांचा कुठलाही फायदा नाही, याच्यामध्ये कुठलाही त्यांना लालसा नाही, लोभ नाही. त्यांनी जगापर्यंत योग पोहोचवलेला आहे. संपूर्ण जगाला त्यांनी योग दिलेला आहे. नाही तर आज योग कोणाला माहीत नव्हता, कोणाला कपालभाती प्राणायाम माहीत नव्हतं. परंतु स्वामीजींनी प्रत्यक्ष हट योग, हाट योग, झोपडीत योग उपचवला, हृदयात योग उपचवला. त्याला म्हणतात परमपूज्य स्वामी रामदेवजींचं एवढं मोठं मी तर म्हणतो वर्तमानाचे ते मोठे महान आजचे पतंजली ऋषी आहेत. त्यानंतर बघा पुढचा योग जो आहे हा भक्तियोग. भक्तियोग याला सुद्धा योगामध्ये महत्त्व दिलेले आहे. भक्ती म्हणजे प्रेम. भक्ती म्हणजे प्रेम आणि योग म्हणजे जुळणे, प्रेमाशी जुळणे. प्रेम योग म्हणतात त्याला. प्रेम योगाचे एवढे सुंदर सुंदर उदाहरण आहे. जसं भजनम क्रियाम. आपण सतत भजन करत राहिले पाहिजे. भजन केल्यानंतर आत्मशक्ती वाढते, आत्मज्ञान वाढते, ध्यान वाढतं. म्हणून प्रत्येकाने हे भजन करणं फार महत्त्वाचं आहे.
भजन म्हणजे भजनाचा खरा अर्थ बरेच जण वेगळे काढतात. भजन म्हणजे काय आणि भजन कोण करतं? भजनाचा प्रत्यक्ष अर्थ असा आहे, भर दे तू अंजन अपने हृदय के अंदर, उसे भजन कहते. अंजन उसे भजन कहते. दिव्य प्रेमाशी जुळणे म्हणजे भक्तियोग. भक्तीने दिव्यत्व प्राप्त होते. जसं भक्तीमध्ये संत मीराबाई हा प्रेम योग होता. भक्तीचा एक उत्तम उदाहरण. त्यानंतर भक्तीचं दुसरं उदाहरण जर घेतलं तर सुदामा. समर्पण, भक्तीमध्ये समर्पण. प्रत्येक गोष्टी आपली समर्पण झाली पाहिजे, तेव्हाच आपण कुठेतरी आपण चांगलं ध्येय आणि चांगलं लक्ष आपलं झालं पाहिजे. जसं योगाला ध्येय समजलेले, आपण योगाला ध्येय समजू आणि आपण योगम शरणम गच्छामी, योगाला शरण येऊ, तेव्हा कुठेतरी आपण आपल्या परिवाराला, समाजाला, राष्ट्राला नवनिर्माण करण्याची शक्ती आपल्यात येईल. म्हणून भक्तियोग सुद्धा फार महत्त्वाचा. परमपूज्य स्वामींनी योगात भक्ती समर्पण केले. भक्ती माने प्रेम शक्ती का संचार, म्हणजे दानवातून मानव, मानवातून महेश्वर, हा जो प्रकार असतो हा भक्ती योगातूनच निर्माण होतो. म्हणून परमपूज्य स्वामी रामदेवजींनी सांगितले की भक्ती योग भी बहुत श्रेष्ठ है, इसे करना बहुत जरूरी है. त्याच्यानंतर पुढचा जो योग आहे, हा पुढचा योग सुद्धा तेवढाच सुंदर आहे. याला सुद्धा फार महत्त्व दिले गेलेले आहे. याला म्हणतात हठयोग. हठयोग हा प्राचीन भारतीय साधना पद्धती आहे. हठयोगाच्या आसनात साधना करून साधक कुंडलिनी शक्ती जागृत करतो. कुंडलिनी शक्ती जागृत होणे म्हणजे अष्टांग, जे आपले 8 अंग असतात. जसं 8 अंगामध्ये पहिलं तुमचं असतं मूलाधार चक्र. मूलाधार, स्वादिष्टान, मणिपूर, अनाहत, हृदय, विशुद्ध, आज्ञा चक्र और सहस्रार. हे सगळे अंग आपले जेव्हा ॲक्टिव्ह होतात, ते ॲक्टिव्ह होण्यासाठी सुद्धा हठयोगाची गरज असते. म्हणून हठयोग हा सुद्धा फार महत्त्वाचा. ह म्हणजे सूर्य आणि ठ म्हणजे चंद्र. ह म्हणजे सूर्य आणि ठ म्हणजे चंद्र. सूर्य आणि चंद्र यांचे संतुलन करणं म्हणजेच हठयोग होय. आता हठयोगाचं महत्त्व म्हणजे कसं? मानवी शरीरात 2 ध्रुव असतात, म्हणजे नासिका. डाव्या नासिकेला इडा म्हणतात आणि उजव्याला पिंगला म्हणतात. इडा आणि पिंगला या दोघांचं संतुलन करणं, दोघांचं जेव्हा योगी संतुलन करतं, त्यावेळेला त्याचे शिक्षणाची जागृत होऊन तो आज्ञा चक्राचं दिव्यत्व प्राप्त करू शकतो. याला म्हणतात हठयोगाची शक्ती. त्यानंतर प्राणायामाने या दोन्ही नाड्या शुद्ध होऊन आज्ञा चक्रात दिव्यता प्राप्त होते. म्हणून म्हणतात भोगी नाही, रोगी नाही, आप योगी बनो. आणि हे केव्हा होईल साधक? जेव्हा आपण जेव्हा आपली योगाची कंटिन्युटी ठेवली पाहिजे, सतत सातत्य ठेवलं पाहिजे. सतत सातत्य ठेवल्याने सगळ्या गोष्टी होतील. आज करून घेतलं, दुसऱ्या दिवशी न केलं, याला काही अर्थ नाही. नित्य अभ्यासाने तू कौंतेय वैराग्याने सिद्धी येते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला तेच म्हणतात. पहिला अध्याय जो अर्जुन विषाद योग आहे, विषांनी भरलेला योग. अर्जुनाच्या मनामध्ये खूप विष भरलेलं होतं आणि त्या विषाला त्यांनी सांगितलं की नित्य अभ्यासाने तू कोणत्याही वैराग्याने सिद्धी येते. अर्जुना, आणि सतत अभ्यास केल्याने या जगातल्या कठीणातली कठीण गोष्ट सुद्धा साध्य होऊ शकते. म्हणून अभ्यास करणे फार गरजेचं आहे. आणि या हठयोगामुळे मनाला शांती मिळते, प्राणायामाची शक्ती मिळते. त्याच्यानंतर हा जो पुढचा जो 5वा शेवटचा जो योग आहे, हा फार महत्त्वाचा आहे. या योगाला म्हणतात राजयोग. आता राजयोग म्हणजे काय? राज म्हणजे राजा. राज म्हणजे राजा. चित्तवृत्तीवर नियंत्रण ठेवणे म्हणजे राजयोग. महर्षी पातंजलीचे सूत्र आहे, योग चित्तवृत्ती निरोध. चित्त को निरोध करना ही तो योग है और दूसरा कुछ भी नहीं है. आपल्या चित्ताला भटकणाऱ्या चित्ताला कुठेतरी आपण हे केलं पाहिजे, नियंत्रण केलं पाहिजे. त्याला योग म्हणतात. अर्थात स्वयंपर राज करणार, स्वतःवर राज करणे म्हणजे आपल्या स्वतःचा जे इंद्रिय असतात, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय
11वं मन आणि 12वं अंतःकरण, या सगळ्या गोष्टीला आपण जेव्हा अधिष्ठान करतो, अधिष्ठान म्हणजे ताब्यात घेणं, त्याला राजयोग म्हणतात. सर्व योगांचा राजा म्हणजे राजयोग. महर्षी पतंजलीने यालाच अष्टांग योग म्हटलेले आहे. या अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान और समाधी, या अष्टांग योगाचं सुंदर असं महत्व आणि या अष्टांग योगावर आधारितच आपला पतंजली योग समिती परमपूज्य स्वामी रामदेवजींनी खूप मोठा अध्ययन केलेला आहे आणि या योगाचा संदेश दिलेला आहे. स्वामीजी महर्षी पतंजलीचे अष्टांग योग स्वीकारून समस्त मानव जातीचे कल्याण करीत आहे आणि आज तो योग संपूर्ण देशात नव्हे, घरात नव्हे, झोपडीत नव्हे, तर सगळ्या विश्वात आज पतंजली योग आणि या पतंजली योगाची जवळजवळ संपूर्ण शक्ती, दिव्यता पसरलेली आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून पतंजलीच्या योगांना खूप महत्त्व दिले गेलेले आहे. असे आता आबा बोलले, शेकडो असे प्राणायाम, शेकडो असे व्यायाम, परंतु बरोबर 8 प्राणायाम, 12 आसनं, 12 सूक्ष्म व्यायाम याने ध्यान आणि प्रणव याला म्हणजे एक छोटासा पॅकेज तयार करून दिलेला आहे. या निरोगी राहण्यासाठी मी तर म्हणतो परत आज जवळजवळ म्हणजे एवढे उपकार आहेत त्यांचे, परमपूज्य स्वामी रामदेवजी आणि आचार्य बालकृष्णजींचे. आज जवळजवळ म्हणजे ते 100 शताब्दी जरी चालली गेली तरी सुद्धा त्यांचं नाव सदैव तेवत राहील. आणि अशा या महामानवांना माझं कोटी कोटी नमन, शत शत नमन.